छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे हे पुण्यातील केम हॉस्पिटलमध्ये सध्या पोहोचलेले आहेत। आज ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आता मी पुण्यातील केम हॉस्पिटलच्या बाहेर आहे, ज्या ठिकाणी सध्या छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्यावर उपचार सुरू आहेत। आणि जर आपण इथं बघितलं तर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दिसतोय। बरेच पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। प्रत्येकाला चेक करून आतमध्ये सोडलं जातंय, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये। पलीकडे जर आपण बघितलं तर मुख्य द्वारा देखील पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत, कारण प्रत्येक गाडी जी आतमध्ये येते त्याच्यात किती लोक आहेत हे सुद्धा या ठिकाणी चेक केलं जातंय। अशा पद्धतीने पोलिसांनी या संपूर्ण हॉस्पिटलच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला छावा संघटनेचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते शेकडो कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ते भेटणार आहेत आणि जाब विचारणार आहेत। ज्या पद्धतीने ते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना भेटण्यासाठी गेले होते आणि त्यानंतर त्यांच्या सूरज चव्हाणांनी ज्या पद्धतीने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्यावर कारवाई का झाली नाही, त्याला अटक झाली आणि तात्काळ त्याला जामीनसुद्धा मंजूर झालं आणि त्याचबरोबर कृषी मंत्री कोकाटे यांचा राजीनामा घ्या अशी देखील मागणी ते या ठिकाणी करणार आहेत।